पुण्यातील पिंपरी चिंचवड या शहरातील बावधन पोलीस स्टेशन अंतर्गत एक नुकतंच प्रकरण घडलं, जी वैशाली हगवणे हिनं आत्महत्या केली किंवा हत्या केली हेच अजून स्पष्ट झालेले नाही. पोलीस तपासात समोर येईलच. त्या संदर्भात आज महाराष्ट्रभर राग हे रोष आहे. पण आपल्यासोबत आज आहेत रोहिणी रासकरताई, ज्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतात, अग्रेसर आहेत आणि अनुरूप जोडी संस्था आहे, विवाह संस्था, त्यांच्या माध्यमातूनही त्यांचं काम चालू असतं. विवाह चांगल्या प्रकारे कसे घडतील. पण आता जे हगवणे प्रकरण आहे या संदर्भात एवढा रोष आहे, त्या संदर्भात आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. ताई, आज जे प्रकरण घडलेलं आहे खूप रोष आहे. अनेक जण म्हणतात की फाशीची शिक्षा झाली पाहिजे आरोपींना. पण याच्यात सत्यता काय, काय तुमचं मत काय? नमस्कार, मी रोहिणी रासकर. आज जो वैष्णवी हगवणे यांचा हा जो पिंपरी चिंचवड पुणे शहरात आणि तसंच अख्ख्या महाराष्ट्रभर जो हा विषय गाजत आहे त्याबद्दल माझा खूप मोठा रोष आहे. कारण की मी एक विवाह संस्था चालवते. मी जरी एक पक्षाची कार्यकर्ती असले पार्टीची, तरी मी एक पहिले समाजसेवक आहे, एक महिला आहे आणि एक माझी विवाह संस्था आहे. विवाह संस्था मी जेव्हा चालवते त्यावेळेस वारंवार आम्ही लोकांना सांगत असतो सर की तुम्ही लग्न जमवताना फक्त त्या घरात किती संपत्ती आहे, काय आहे ते बघू नका. आपली मुलगी तिथे कशी सुखी राहील, कशी राहील तसं बघा. पण तुम्ही म्हणताय सुखी राहील वगैरे, हे प्रत्येक आई वडिलांचं हेच असतं की आपली मुलगी कशी सुखी राहील, तिला नवरा कसा चांगला भेटेल. पण आता सर्रास तेच बघितलं जाते आणि त्याचमुळे हे प्रकरण घडतायत का? आणि असं प्रकरण, या प्रकरणाचं प्रमाणे वाढत चाललेलं आहे, त्या संदर्भात काय सांग सर? याला कारणीभूत कोण आहे हा विषय पण माझा आहे. आणि हे प्रकरण का वाढत चाललेले माहितीये का? जेव्हा लग्न जमवले जातात, तुम्ही विचार करा, आता जेव्हा हुंडा पद्धत आपण म्हणतो बंद झाली, बंद काही झालेली नाहीये, फक्त मागण्याची पद्धत बदलली आहे. मागण्याची पद्धत कशी बदलली आहे? तुम्ही आमच्या स्टेटस प्रमाणे लग्न करा, आमचा जो वातावरण आहे जसं आहे त्या इज्जतीप्रमाणे तुम्ही आम्हाला, तुमच्या मुलीला काय घाला वाटलं ते घाला, सोनं घाला. तुम्हाला वाटलं फॉर्च्युनर गाडी दिलीये हगवणे परिवाराला कसपटेंनी, आणि हे केलं ना कसपटे फॅमिलीने, न मागता दिलंय, गाडी सुद्धा दिली, सोनं सुद्धा दिलं असं. हा, त्यांनी गाडी दिलं, सोनं दिलं, चांदीचे भांडे दिले आणि ह्या सर्व गोष्टी दिलेल्या असतानाही आणि वारंवार त्यांची मागणी होती आणि ते पूर्तता करत राहिले. आणि ज्या पूर्तता त्यांनी केल्या त्यात मी ह्या मताचे आहे की कसपटे फॅमिलीचं पण यात चुकलेलं आहे. जेव्हा तुम्ही तुमची मुलगी दुसऱ्याच्या घरात सून म्हणून देतात आणि तो मुलगा किंवा त्या घरातले लोक तुमच्याकडे वारंवार मागण्या करतायत, तरी तुम्ही देतात का? देतात. आपण आज तेवढ्या शिकलेले जिजाऊ, सावित्री, अहिल्याबाई, रमाईच्या लेकी आहोत आणि ती मुलगी शिकलेली असेल, ती अनपढ नसणार आहे. आणि असंही कळतं की त्यांचं प्रेम प्रकरणातनं लग्न झालेलं आहे, ते म्हणजे अरेंज मॅरेज नव्हतं, थोडक्यात लव्ह मॅरेज म्हणलं जाईल असं कळतंय. काय सांगाल? नाही, नक्कीच तिच्या वडिलांनी सांगितलं तिचं लव्ह मॅरेज होतं, तिचा हट्ट होता म्हणून आम्ही हगवणे फॅमिलीशी लग्न करून दिलेलं आहे. पण तिचं मला असं वाटतं एकतर्फी प्रेम होतं. ज्याचं खरंच तिच्यावर प्रेम असतं ना, त्या नवऱ्याने तिची एवढी हाल केली नसती. आमच्या इथे जवळ लालटोपी नगर झोपडपट्टी आहे, लोक घासातलं घास खातात, ज्याचा खरंच बायकोर जीव असतो. त्यांचं तिच्यावर प्रेम नव्हतं, तिचं कसपटे फॅमिलीच्या प्रॉपर्टीवर प्रेम होतं त्याचं, आणि त्यामुळं तो मागत राहिला. आणि आता त्यांनी 2 कोटीची मागणी केली आणि तुच्छता इतकी मला त्याच्यात घाणेरडा प्रकार वाटला की तिची नणंद आणि तिची सासू जेव्हा तिच्या आईवडिलांनी सांगितलं की तिची नणंद तिच्यावर थुकली, म्हणजे महिलांवर हा अत्याचार चाललाय, हा कशामुळे चाललाय, तिने सहन का केली ही गोष्ट? तिने त्यावेळेस जर तुमच्यासारखे मीडियावाले आहे त्यांना जरी एक तिने साधी बाईट करून टाकली असती ना, तरी तिच्यावर ही अवस्था नसती तिची, ती आज गमवली नसती. एक मुलगी आपण गमवली, अशा अनेक वैष्णवी आहेत हे आपल्या समाजामध्ये. बरोबर आहे ताई, तुम्ही म्हणताय की तिनं त्या हे केलं असतं, पण वडील विचार करतात की मुलीचा संसार झाला पाहिजे. इथं कुठंतरी 2 वर्ष ते सहन केलं गेलं, इथं काय वडिलाची चूक आहे का? आई वडिलाची नक्कीच आई वडिलांची पण चूक आहे सर. कारण की मी एवढे जमवते सर लग्न, आतापर्यंत आपले 500,000च्या वर आपले लग्न हे अनुरूप जोडी संस्थेतर्फे जमलेले आहेत सर. ते तिच्या वडिलांनी तिला जर सांगितलं असतं ना, बाळा तुझ्या नवऱ्याला 2 कोटी देण्यापेक्षा मी तुला 2 कोटीचा बिझनेस टाकून देतो, तर ती मुलगी आज सुखी असती. कमीत कमी तुमचं लेकरू तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघू शकला असता सर. तिच्या वडिलांनी हे एवढे कसपटी फॅमिली, प्रतिष्ठित फॅमिली आपल्यामध्ये, तिच्या वडिलांनी ऍक्शन घ्यायला हवी होती. आज मुलगी गमवली नसती सर त्यांनी. तिच्या अंगावरच्या ज्या खुणा आहेत, वाईट वाटतं सर. आज ह्या म्हणजे एवढ्या वर्षानंतरही आपली संस्कृती तिथंच आहे का? आता रुपाली ताई नाही लोक फोर्स करतायत. आम्हाला माहिती आहे ताई
ताई असो, चित्राताई असो, रुपाली, सगळ्या महिला आहेत, सगळ्यांचा आक्रोश आहे. हे राजकारण सगळं बाजूला ठेवून इथे पोलिसांनी तर मी ह्या मताची आहे की आता त्यांना पकडले ना, त्यांनी सरळ आमच्या पिंपरी चिंचवडच्या महिलांच्या हाती त्यांना सोडून द्यावं. त्यांना कळेल काय असतं महिलांचा आक्रोश. बरोबर आहे. आता ताई बोलताना खरंच ही घटना किती क्रूर आहे आपल्या लक्षात येतं. ताई भावनिक झालेल्या आहेत. हे कुठंतरी प्रशासनाने याच्यावर कडक पावले उचलली पाहिजेत. ताई भावनिक होऊ नका, याच्यावर प्रशासन कारवाई करेलच. आता आपण आपल्या अनुरूप जोडी ही संघटना आहे, त्याच्या माध्यमातून तुम्ही काय करणार आहात? सर नक्कीच आम्ही ह्या विषयावर सर्वच महिला भावनिक आहे. मी एकटीच नाही, अख्खा महाराष्ट्र भावनिक आहे. माझ्या अनुरूप जोडी संस्थेतर्फे सर आपण नेहमी प्रोग्राम लावत असतो, कार्यक्रम घेत असतो. पालकांना मी सगळ्यांना कळकळीने विनंती करते, तुमची मुलगी जेव्हा तुम्ही एखाद्या घरात देतात ना, त्या घरातली माणसं जेव्हा तुम्हाला काही मागत असतील ना सर, तर तिथं देऊ नका तुम्ही. कारण की तुमची सोन्यासारखी लेकरू तुम्ही त्यांच्या घरात देतात आणि तरी तो तुम्हाला म्हणतो चांदी द्या, सोनं द्या, गाडी द्या, पैसा द्या. अरे मग तो पैशावाला कसा, तो भिकारीच म्हणायचा जो तुम्हाला मागतोय. माझ्या अनुरूप जोडी संस्थेकडनं एवढीच विनंती राहील, मुलीच्या लग्नाला उशीर होतोय का किंवा मुलगी आपल्यापेक्षा मोठ्या घरात जाते का, यापेक्षा मुलगी ज्या घरात जाते ना त्या घरामध्ये ती सुखी राहणार आहे का आणि तिच्या त्या घरातल्या अडचणी ती तिच्या आई वडिलांना सांगू शकेल एवढं आई वडिलांनी कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. आम्ही एक व्हिडिओ क्लिप बघितली, त्याच्यामध्ये तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलेलं आहे की मी काही बोलू शकले नाही. म्हणजे तिच्या आईशी तेवढं नातं होतं की नाही. ती घाबरत होती. ती घाबरत काय होती, कारण की इज्जतीला घाबरत होती आणि समाजाला घाबरत होती. आणि तिथं तोच विषय झाला असणार की तिचे आई वडील किंवा ते समाज काय म्हणेल, इज्जतीचा प्रश्न आहे. आणि पुन्हा एक इथं प्रश्न होतो, तिचं लव्ह मॅरेज होतं, तिला त्या मुलाशीच लग्न करायचं होतं. तिनं तिच्या हट्टापायी घरच्यांनी लग्न करून दिलं. हाही तिला भीती होती की आपल्या मनाने आपण लग्न केलेलं आहे, त्यामुळे घरच्यांनी जास्त इंटरफेअर केलं नसतं. तुझ्या मनाने केलं तर तू बघ, असं काय वाटतं तुम्हाला? नाही, घरच्यांनी म्हणजे सर त्यांनी जसं तिच्या वडिलांनी सांगितलंय की तिच्या नंदेनी आणि तिच्या सासूने तिला गाडीत घालून इथं आणलं होतं, सोडलं होतं. आम्ही त्यांना समजून सांगितलं आणि परत नेऊन सोडलं. तीच त्यांची चूक झाली सर. आणि लव्ह मॅरेज असो सर किंवा अरेंज मॅरेज असो, मॅरेज असतो आणि मॅरेज केल्यानंतर तिने सहन केलं, या ती जास्त इमोशनल झाली, त्यामुळं तिला वाटलं कटकट नको म्हणून तिने संपवलं. पण ती संपलेली नाहीये. अशा सगळ्या वैष्णवी आहेत, त्यांच्यासाठी आमच्यासारख्या सगळ्या महिला ज्या कार्यकर्त्या आहेत त्या जागरूक आहेत सर. तिने उलट तिला संपून सर ती संपली नाही, ती जिवंत झाली आहे. आणि त्या जेवढ्या अशा खूप वैष्णव्या तयार होत आहेत सर ह्या महाराष्ट्रामध्ये, काय की अशा खूप मुली आहेत. हे प्रकरण फक्त उघडकीस आलंय सर. अशा किती महिला आत्महत्या करत असतील. जरी आम्ही सत्ताधारी पक्षात असलो तरी देवाभाऊ असो, अजितदादा असो, शिंदे साहेब असो, त्यांना सगळ्यांना एकच प्रश्न आहे, आमच्या महिला अजूनही सुरक्षित आहेत का? आणि मुलींना माझं एक आव्हान आहे की तुम्ही एकतर्फी प्रेम करू नका. एकतर्फी प्रेम करू नका. त्याची संपत्ती, इस्टेट, प्रॉपर्टी, त्याचं गोड बोलणं बघून प्रेम करू नका. तो तुझ्या सुखात आणि दुःखात दोन्ही वेळ तुझ्या सोबत राहायला पाहिजे. आणि तिच्या वडिलांनी लग्न लावून दिलं कारण की त्यांना वाटलं असेल, आता असं कॉमन गोष्ट असेल सर, त्या मुलीचं आपण लग्न लावून नाही दिलं तर ती पळून जाईल. आणि ती जर पळून गेली तर मग आपली इज्जत जाईल. आणि आता लव्ह मॅरेज केल्यानंतर ती नांदली नाही तर आपली इज्जतही जाईल आणि समाजात काय प्रश्न होईल. ह्या 2-3 गोष्टींच्या म्हणजे आपल्या म्हणजे समाजाचा विचार, इज्जतीचा विचार आणि एक कॉमन गोष्ट असते की बाबा तू दिल्या घरी सुखी राहते तर तुझी आरती निघाली पाहिजे. हा विचार अजून आपल्या समाजातला संपला नाहीये सर. बरोबर आहे ताई. पुणे शहर सांस्कृतिक शहर म्हटलं जातं आणि वेगळ्या दृष्टीनं शिक्षणाचं माहेरघर पण म्हटलं जातं. या पुण्यामध्ये अशी घटना घडत असेल तर खूप शोकांतिक आहे. आज तुमचं आपण जे मुलाखत घेतो हे बघतायत, याच्यातून अनेक महाराष्ट्रामध्ये असे प्रकरण घडतायत आणि या स्थितीमध्ये अजून अनेक मुली असतील, या बघत असतील, त्यांच्यासाठी आणि समाजासाठी तुम्ही काय संदेश द्याल, म्हणजे काय सांगाल समाजाला? मी सर्वात पहिले हे सांगेल सर, ज्या मुलींना खरंच त्रास आहे. आणि मी सर एक सांगते की या मोठ्या घरांमध्ये, मोठ्या फॅमिलीत आपण जेव्हा मुलगी देतो ना, नॉर्मली हा त्रास आहे असं मीही ऐकलेलं आहे. तर लोकांनी त्या इज्जतीला किंवा समाजातल्या गोष्टींना न घाबरता आपल्या मुलीची खरंच काय अडचण आहे ती समजून घ्यावी. आणि मुली ह्या कणखर आहेत सर, म्हणजे नवऱ्यासोबतच राहिल्या म्हणून त्या सुखीच राहतील असं नाही. तिला खरंच त्रास असेल तर तिला आपल्या घरी घेऊन यावं, तिच्या पायावर उभं करावं आणि तिचं कमीत कमी आपलं लेकरू आपल्या डोळ्यासमोर जिवंत तरी दिसेल. आणि मुलींनी अन्याय सहन करू नये. त्यांना एवढं शिकवलंय, सावित्रीच्या जिजामाताच्या लेकी आहेत. अन्यायाविरुद्ध त्यांनी जर तोंड उघडलं तर कोणीच काय करू शकत नाही. कारण की महिलापेक्षा कोणी ह्या जगात सक्षम असू शकतो किंवा महिलाला कोणी प्रतिकार करू शकतो
असं मला वाटत नाही. तिने नक्की जर ही वाचा आधी फोडली असती, तिच्या वडिलांना तिने सांगितलं असतं की बाप्पा मला जायचंच नाही, माझी खूप कंडिशन बेकार आहे, तरी तिच्या पप्पांनी स्वीकारलं असतं. पण समाजातला माझा सगळ्यात मोठा मुद्दा, माझं सगळ्यात मोठं म्हणणं आहे की समाजाने हा विचार बदलावा की मुलगी तिकडे गेली म्हणजे तिने तिथंच नांदलंच पाहिजे किंवा तिथं राहिलंच पाहिजे, आमच्या इज्जतीचं काय होईल, आमच्या पुढच्या याचं काय होईल, किंवा दुसरी मुलगी लग्नाची असेल तिचं काय होईल. ते नाही, जे लेकरू आहे त्यांनी वेळोवेळी जसा विचार येईल तसं डिसिजन घ्यावं आणि मुलीने किंवा आपल्या सर्वात पहिले सक्षम व्हावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. ज्या मुली शिकलेल्या आहेत ना सर, आजकाल त्या नवऱ्यानं म्हणतात चल तू निघ, मी माझं बघते. बरोबर आहे ना? बरोबर. आणि त्या स्वतः कमवतात त्यामुळं मुलींनी सर्वात पहिले आर्थिक सक्षम व्हावं. आणि माझ्या अनुरूप जोडी विवाह संस्थेतर्फे हीच सगळ्यांना हे राहील की मुलगा हा कर्तृत्वान बघा, मुलाची नुसती प्रॉपर्टी बघू नका, आणि जे मागणार आहे ना त्यांना तर आपली पोरगी देऊच नका तुम्ही लोकांनी. हीच सगळ्या पालकांना माझी विनंती राहील. बस, धन्यवाद. नमस्कार. आपण बघत होतात लोकन्याय न्यूज लाईव्ह आणि ताईनं आपल्या या प्रकरणासंदर्भात विवाह असेल, मुलगा कसा असावा आणि हागवणे प्रकरणाचं पार्श्वभूमिका व त्याच्यावर चांगल्या प्रकारे भाष्य केलेलं आहे. अशाच प्रकारे त्या इथून पुढेही अनुरूप जोडी च्या संस्थेच्या माध्यमातून विवाहासाठी काम करणार आहेत. ताई, आपलं खूप खूप धन्यवाद आपण हे दिल्याबद्दल.